राम कृष्ण हरे जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचन सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने दुःख झाले वो पाजले दुःख झाले वो पाजले दुःख झाले वो पाजले रूप पाहता लोचन सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने झाले वो ताजने झाले वो ताजने सुख झाले वो ताजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले आवडी हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाचे आगर वापर खुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
एसाते आलिया ओळगा शारंग साथे आलिया ओळगा शारंग धरू साते आलिया ओळगा शारंग धरू साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगो कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृगजळ व्रत जाईल रया मृगजळवत जाईल रया मृगजळवत जाईल रया विषयाचे समसुख बिघडाचे बाहुले विषयाचे समसुख बिघडाचे बाहुले विषयाचे समसुख बिघडाचे बाहुले विषयाचे समसुख बिघडाचे बाहुले अभराचे सावली जाईल रया भ्राचे सावले जाईल रया भ्राचे सावले जाईल रया कोणाचे माय बाप कोणाचे गणगो कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगो कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत वत जाईल रया मृगजळवत जाईल रया मृगजळ जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जेईले जाईल रया स्वप्नीचे चेले जाईल रया स्वप्नीचे चेले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगो कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवणाचे गणगोत मृगजळाव्रत जाईल रया मृगजळवत जाईल रया मृगजळवत जाईल रया विठोबा रखुमाई भजन करा भजन करा भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरिभक्तीपरायण मुक्तानंद महाराज कांबेकर तिडके मग पकवाज लावून द्या.
ये साते आलिया भोळगा शारंग धरू ये साते आलिया टाळ वाजवा टाळ वाजवा ये साते आलिया ये साते आलिया ओळगाशा रंग धरो ये साते आलिया हे साते आलिया ये साते आलिया 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 ये साते आलिया आलिया भोळगा शारग धरू ये साते आलिया ये साते आलिया ये साते नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे माय बाप माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप कवणाचे माय बाप कवणाचे माय बाप नाही तरी संसारो जायेल रया नाही तरी संसारो जायेल रया जायेल रया कवणाचे माय बाप कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवणाचे माय बाप ये साते आलिया 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 भोळगा शारदरू भोळगा 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 शारदरू ये साते आलिया ये साते आलिया ये साते आलिया ये साते आलिया भोगाशा रंग धरू ये साते आलिया
जाईल नाही तरी संसार कवणाचे गणगोत कवणाचे कवणाचे माय बाप माय बाप नाही तरी संसार जाईल रया जाईल रया नाही तरी संसार नाही तरी संसार नाही तरी संसार जाईना कोणाचे मायबाप कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत कवणाचे मायबाप कवनाचे मायबाप कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवना गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळावता जाईल मृग जळावत जाईल रया मृग जळावत जाईल रया मृग जळा कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत गोत जाईल रया मृग मृग जलाव्रत मृग जलाव्रत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत
कवनाचे माय बाप कवनाचे गणपुत्र कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळावता मृग जळवत मृग जळवत मृग जळवत मृग जळवत जाईल राजा मृग जळवत जाईल राजा मृग जळवत जाईल राजा कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत भजन करा टाळी वाजवून भजन करा विठ्ठल 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 भजन करा विठ्ठल 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल साते आलिया नाही तरी संसार जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाचे बाहु स्वप्नीचे चेईले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठला विठला विठ्ठल 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 पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अलंकापूर निवासी ज्ञानसम्राट कैवल्य घन साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा उपदेशपर अभंग सर्वांच्या पाठातला पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आंबेकर आजरेकर फडाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. यथामथे नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे. आज या ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासाचं औचित्य साधून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज, परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी वासुदेव दादा चौरे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने परम आदरणीय हरिभक्ती परायण भागवत महाराज चौरे महाराज यांच्या माध्यमातून हरिभक्ती परायण कृष्णा महाराज
चौरे महाराज यांच्या नियोजनाने चालू असलेला हा कार्यक्रम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आज या फडाच्या माध्यमातून ज्यांना पुरस्कार करण्यात आलं अशा दोन महात्म्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराज मंडळींच्या सहकार्याने आज महाराजांना जे चिंतन पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी या अभंगातून रूपकात्मक अशा स्वरूपाचा विचार मांडायला सुरुवात केलेली आहे. बोध करत असताना, उपदेश करत असताना, उपदेश कोणाला केला जातो, उपदेश कोणता केला जातो, उपदेश का केला जातो आणि उपदेश कसा केला जातो. विठ्ठल विठ्ठल उपदेश करणारे संत आहेत, पण ते उपदेश करत असताना अधिकाराचा विचार पाहतात आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये विचार मांडला गेला. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देवो. ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश, ज्याला जे ओझ पेलवेल त्या पद्धतीनं उपदेश सुद्धा मांडावा लागतो. उत्तम अधिकाऱ्याला केला जाणारा उपदेश कोणता, मध्यम अधिकाऱ्याला केला जाणारा उपदेश कोणता, कनिष्ठ अधिकाऱ्याला केला जाणारा उपदेश कोणता, यामध्ये या भूमिकेतून संतांनी संतांना केलेला उपदेश आणि संतांनी देवाला केलेला उपदेश. विठ्ठल 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 आता यामध्ये संत संतांना उपदेश करतात का, आवश्यकता आहे का असा प्रश्न निर्माण होईल. मी याचा जास्त विस्तार करणार नाही, पण ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे प्रकरण याच भूमिकेतलंय. एका संतांनी दुसऱ्या संतांना उपदेश केला, आवश्यकता होती का निमित्त करून उपदेश केला, हाही विचार आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. संत महात्मे उपदेशासाठीच खाली येतात, उपदेश करतात, पण उपदेश करत असताना एका व्यक्तीला एका वेळेला का एक उपदेश अनेक व्यक्तींना उपदेश करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती एक उपदेश एका व्यक्तीला का एक उपदेश अनेक व्यक्तीला, एका वेळेला एकाला उपदेश का एका वेळेला अनेकांना उपदेश. उपदेश एकांतामध्ये केला जातो का उपदेश लोकांतामध्ये केला जातो. विठ्ठल 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 संत महात्मे उपदेश करतात, लोकांतात करायला लागले तरी ते एकाला करू शकतात आणि एकांतात करायला लागले तरी ते सर्वांना करू शकतात. हे सामर्थ्य फक्त संतांकडेच आहे. आणि या भूमिकेतून विचार करत असताना ज्ञानोबारायांचे अभंग यावेळेला कृष्णा महाराजांनी या सप्ताहामध्ये सर्व वक्त्यांना घ्यायला बंधन केलं. अशी बंधनं आली की आम्हाला सुद्धा जाग येते.
नाहीतर आमचं चालू आहे एकच अभंग 10 गावांमध्ये. कारण इथला श्रोता तिथं नसतो, तिथला श्रोता पुढं नसतो, आणि म्हणून एक अभंग सगळीकडे घेऊन तेवढा महिना घालवायचा. त्यामुळं असे प्रसंग जर निर्माण झाले तर आम्हालाही चिंतन करायला भाग पडतं. नाहीतर आम्ही सहजासहजी चिंतन करत नाही. अभंगाचं चिंतन झालं पाहिजे, अभंगाचं चिंतन केलं पाहिजे. त्यामध्ये ज्ञानोबरायांच्या अभंगावर बोलणं खूप कठीण आहे. याचा अर्थ इतर अभंग सोपे तसं मला वाटायला लागलं असं नाही. पण शब्ददृष्ट्या व्याकरणाच्या भूमिकेतून तात्विक दृष्ट्या जर शब्दाची दिशा पाहिली तर इतर अभंगापेक्षा ज्ञानोबरायांचे अभंग शब्दार्थाने कळायला कठीण आहेत. मग त्याचा वाच्यार्थ, लक्षार्थ, भावार्थ हा स्वतंत्र आहे. विठ्ठल जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मार्गदर्शनाची गरज आहे. हे मार्गदर्शन कोण करतो? मार्गदर्शन संसाराला आवश्यक आहे, मार्गदर्शन व्यवहाराला आवश्यक आहे, मार्गदर्शन व्यापाराला आवश्यक आहे. तसं मार्गदर्शन परमार्थालाही आवश्यक आहे. वारीला कसं जावं? दिंडी सोडून 4 किलोमीटर पुढं, नाहीतर दिंडी सोडून 4 किलोमीटर मार्गदर्शन हवे. दिंडीला गेल्यानंतर एवढा वेळ काढून गेलो, दिंडी मध्येच चाललं पाहिजे, मार्गदर्शन आहे. आता हे परमार्थातलं लौकिक प्रयत्नाचं मार्गदर्शन आणि परमार्थातल्याच अंतरंगाचं मार्गदर्शन. विठ्ठल परमार्थामध्ये जे मार्गदर्शन करतात त्यांना आपण संत म्हणतो. संत महात्मे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. पण मार्गदर्शन करताना प्रत्येकाचा अधिकार पाहून मार्गदर्शन करतात. जन्माला आलेल्या जीवाला महाराज सांगायला लागले, जन्माला आल्यानंतर आपण काय करावं. जन्माला आल्यानंतर आपण ओळखलं पाहिजे. कुणाला ओळखावं? प्रश्न आहे. स्वतःने स्वतःला ओळखावं का स्वतःने जगाला ओळखावं? स्वतःने जगातल्या जीवांना ओळखावं का स्वतःने या जगाच्या निर्मात्याला ओळखावं? विठ्ठल जन्म मिळालेला आहे, प्रत्येकाला जन्म घ्यावा लागतो. ज्याला जन्म चुकवता येत नाही त्याला जीव म्हटलं जातं. कर्मानुसार ज्याला जन्माला यावंच लागतं, येणं जाणं हे आपल्या इच्छेवर, आवडीनिवडीवर अवलंबून नाही, त्याला जीव म्हटलं जातं. ज्यांना येणं जाणं ठरवता येतं त्यांना संत म्हटलं जातं. आपण येणं जाणं ठरवू शकत नाही. जर ठरवता आलं असतं तर सगळ्यांनीच पंढरपुरात जन्म घेतला असता. बाहेरून पंढरपूरला येऊन प्रदक्षिणा करण्यापेक्षा इथंच जन्म घ्यायचा आणि प्रदक्षिणा करायची. बघा, परम आदरणीय भागवत महाराज इथं नित्यानं प्रदक्षिणा करतात. किती भाग्यवान आहेत. आपल्याला महिन्यातनं एकदा येऊन प्रदक्षिणा होत नाही म्हणून बरीच मंडळी मंदिराला प्रदक्षिणा मारून माघारी येतात. पूर्वी मंदिराच्या बाजूने जागा नव्हती म्हणून प्रदक्षिणेचा मार्ग मोठा केला. त्यामुळं मंदिराला जरी प्रदक्षिणा मारली तरी म्हणणं आहे. पण महाराज दररोज नित्यानं प्रदक्षिणा मारतात. कृष्ण महाराजांचं भाग्य आहे की त्यांना माता आणि पिता दोघही पारमार्थिक निष्ठेच्या सेवेतले मिळाले.
तर जन्म म्हणजेच येणं नाही. आपल्या विचारावर जाणं सुद्धा नाही. याला कारण कर्म आहे. कर्म ठरवतं. केले कर्म झाले तेचे भोगा. नाथ महाराज सांगतात केलेल्या कर्माचा मागण्यासाठी इच्छा असो किंवा नसो जन्माला यावं लागतं. ज्याला इच्छेनी यायचंय किंवा इच्छेनी येता येतं आणि इच्छेनीच जाता येतं त्यांना संत म्हणतात. हाचं कर्तव्य स्वतंत्र पद्धतीने पाहायला मिळतं. अध्यात्माने 4 प्रकारची योनी सांगितली. जारज, उद्भिज, वेदज, अंडज. विज्ञानाने याला 3 प्रकारात मांडलं. जलचर, भूचर, खेचर. देह कोणता का असेना त्याला स्वतंत्र कर्तव्य आहे. तसं नरदेहात आलेल्या जीवाला कर्तव्य की यानं ओळखलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला नरदेहाला आलेल्या जीवाने ओळखावं. कुणाला ओळखावं? देहाला ओळखावं. जीव दशेला ओळखावं. स्वरूपाला ओळखावं. यामध्ये देहाला ओळखणं म्हणजे काय, जीव दशा ओळखणं म्हणजे काय आणि स्वरूपाला ओळखणं म्हणजे काय. आम्हाला अध्यात्मातून प्रक्रिया ग्रंथातून शिकवलं जातं देह कसा आहे, देह कुठून आला, कसा आला. पंचमहाभूतापासून हा देह आपण स्वीकारतो. यामध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. पंचमहाभूताच्या 25 तत्वापासून आपला हा स्थूल देह आहे, जो अन्न खाल्ल्यानंतर वाढतो. अन्न नाही मिळालं तर घटतो, त्याला स्थूल देह म्हणतात. या 25 तत्वाचा निर्देश ज्ञानोबरायांनी केलेला आहे. 7, 5, 3 दशकाचा मेळा. हे जर आकडे मोजले तर 25 होतात. या 25चा मेळा म्हणजे स्थूल देह ओळखता आला पाहिजे. काही जण म्हणतील कशासाठी ओळखायचंय? जे आपलं नाही ते सोडायला सोपं जातं म्हणून ओळखायचंय. पटवून देतो आणि चिंतनाकडे येतो. माझं नेहमीच चिंतन आहे. मुलाच्या मुलाला काय म्हणतात? नातू. मुलीच्या मुलाला नातू. कुणावर प्रेम जास्त असतं? बहुतेक माझं बोलणं कळलं नाही. मुलीच्या मुलाला नातू म्हणतात आणि मुलाच्या मुलाला सुद्धा नातूच म्हणतात. पण प्रेम मुलाच्या मुलावर आहे, कारण मुलीचा मुलगा जाणारच आहे. तो आपला नाही. आपला नाही तरी घरातून हकलून देत नाही. तो आपला नसताना सुद्धा त्या नातवाला घरामध्ये प्रवेश आहे, स्थान आहे. प्रेमाचं नाटक आहे त्याच्या समोर. त्याला जाणवू सुद्धा देत नाही हा आपला नाही असं आम्ही वागायला लागलो. इतका अभिनय कुटुंबात करतो आपण, तरी तो आपला नाही. आपल्या जवळ आहे पण आपला नाही. तसंच शरीर आपल्या जवळ आहे, आपल्याकडं आहे, पण आपलं हे कधी कळणार आहे? हे ओळखल्यानंतर. विठ्ठल 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 विठ्ठल. ओळखणं म्हणजे याचं ज्ञान करून घेणं. देहाचं ज्ञान यात शंका मांडतो. देहाचं ज्ञान हे देहाचं स्वरूप ओळखावं का देहाचा अधिकार ओळखावा? नर देहाचं स्वरूप विचारात घेतलं तर हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. देह कसा आहे? नाशिवंत आहे. तुकोबाराय याचं लक्षण मांडतात. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ.
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जग खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ देह नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत जाणार आयुष्य खातो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज लक्षणं म्हणतात देहाचं स्वरूप नाशवान आहे, पण देहाचा अधिकार विचारात घेतला तर शरीर उत्तम चांगले याचा अधिकार जर विचारात घ्यायचा झाला तर मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे दिदला असे. शरीराला ओळखायचंय पण नाशवान म्हणून ओळखायचंय, पंचमहाभूताचा आहे म्हणून ओळखायचंय का शरीराचा अधिकार म्हणून ओळखायचंय. विठ्ठल 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 तुम्ही म्हणाल परमार्थामध्ये देवाला ओळखायला सांगतात का शरीराला? देवाला जरी ओळखायला सांगत असले तरी आपल्याला देह कळल्याशिवाय आपण देवाकडे जाऊ शकत नाही, कारण आपलं तादात्म्य आसक्ती प्रेम मोह देहाच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा देह ओळखला पाहिजे. कुटुंब कशासाठी वाढवलं? देहासाठी. परिवार कशासाठी? देहासाठीच आपण याचा विचार मांडतो. लग्न केलं हो काय करावं, लग्न केलं नाविलाज झाला, कारण कामाला जाण्यास अगोदर डबा तयार पाहिजे म्हणून लग्न केलं, पण उलटच झालं. अगोदर स्वतःचं पाणी स्वतः गरम करत होतो, पण आता जबाबदारी आणखीन वाढली. जाऊ द्या, विनोदाचा भाग मला इथं मांडायचा नाही. मला चिंतन मांडायचंय ते म्हणजे देहाला ओळखायचंय. आपल्याला का ओळखायचंय? देहाच्या अनुषंगानं हा पसारा. शास्त्रामध्ये अध्यासात 2 अध्यास असे मांडलेले आहेत, केवळ संबंध अध्यास आणि संबंधी सहित संबंधीचा. पहिले 2 6 अध्यासात हे 2 या अनुषंगाचे देहा संबंधीचा सगळा पसारा यामध्ये आपला काळ जातो. देहच ओळखला तर पसारा ओळखायला वेळ जाणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आता अध्यासाचे प्रकार वगैरे नावं विचारत नाही, कारण कीर्तनकार भरपूर आहेत आणि त्यामुळं मी नेहमी विद्यार्थ्यांना कीर्तनात हे विचारतो. त्यांच्या मनात भीती बसली पाहिजे, आपल्याला विचारलं तर सांगता आलं पाहिजे.
आणि म्हणून अध्यास कशाला म्हणतात, अध्यासाचे प्रकार किती, याच्यातले मुख्य प्रकार आणि त्या अनुषंगानं उपप्रकार. चला, मला चिंतन मांडायचंय देह संबंधी पसारा. देह लक्षात आला तर आपल्याला पसारा लक्षात येणार आहे. ओळख करून घ्यायची आहे ती देहाची ओळख, असा माझा विचार चालू आहे. यामध्ये स्थूल देहाची ओळख, सूक्ष्म देहाची ओळख का कारण देहाची ओळख. या देहाची ओळख झाली गृहीत धरा म्हणून काही स्वरूप ज्ञान होतं का? होत नाही. देह ओळख, देह ज्ञान वेगळं आणि स्वरूप ज्ञान, यालाच आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असं म्हटलं जातं. अध्यात्म सांगतं देहाची प्रकृतीची ओळख करून घेण्यापेक्षा स्वरूपाची ओळख करून घ्या. त्या ज्ञानात या ज्ञानाची गरज भासणार नाही, त्यामध्ये याचा अंतर्भाव आहे. स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर तादात्म्य जात का राहत? तादात्म्य राहिलं म्हटलं तर ज्ञान झालं नाही. आणि तादात्म्य गेलं असं सांगायला लागलो तरी ज्ञान झालं नाही. विठाल 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 विठाल. मग स्वरूपाचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान आणि ब्रह्मज्ञान काय फरक आहे? आम्हाला आतला कळवून घ्यायचा आहे, आतला ओळखायचंय का विश्वातला ओळखायचंय? शब्द बदलून चिंतन मांडतो. आत्मदर्शन घ्यायचंय का ब्रह्मदर्शन घ्यायचंय? आत्मदर्शन केल्याने ब्रह्मदर्शन होतं का नाही, किंवा ब्रह्मदर्शन केल्याने आत्मदर्शन होतं का नाही? प्रश्न मांडलेला आहे. विठाल 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 विठ्ठल. आपल्याला ओळखायचंय ते आत्म्याला ओळखायचंय. आत्मदर्शनामध्ये ब्रह्मदर्शनाचा अंतर्भाव आहे. पटवून देतून चिंतनाकडे येतो. कारण आत्मदर्शनाला प्रतिबंध आहे, त्याला शास्त्रात आवरण म्हटलं. आवरण आहे. या आवरणाचे दोन प्रकार मांडले, असत्वापादक आवरण आणि अभानापादक. असत्वापादक आवरण कशाने जातं? परोक्ष ब्रह्मज्ञानाने जातं. अभानापादक आवरण कशाने जातं? अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने. आनंदाला आवरणच नाही. बघा, शास्त्राने आपल्या समोर विचार मांडलाय. सच्चिदानंद 3 पदामध्ये सतला आवृत्त केलं, चितला आवृत्त केलं. आनंदाला आवृत्त करता येत नाही. मग ओळखायचंय ते सतला ओळखायचंय का चितला ओळखायचंय? विठाल 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 विठ्ठल. आता हा विषय बहुतांश मंडळींना थोडा जड वाटेल, परंतु अभंगाच्या अनुषंगानं मांडणं ते पण पंढरपुरात आजरेकर फडावर आणि ज्ञानोबरायांच्या अभंगाच्या अनुषंगानं मांडायचंय. आणि त्यामुळं तो कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे. सद्रूप म्हणणं वेगळं, सद्रूप ओळखणं वेगळं. आपल्याला सद्रूप ओळखायचंय का सद्रूप प्राप्त करायचंय? बघा, प्रश्न पुन्हा मांडतो. सद्रूप ओळखणं आणि सद्रूप प्राप्त करणं. काही जण म्हणतील प्राप्तच आहे हो, आणखीन कोणता प्राप्त करायचंय? विठाल 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 विठाल. हा सद्रूप ओळखायचा आहे, मग प्राप्त करायचंय. आणि या सद्रूपला भेटायचंय.
सद्रूपला भेटणं, सद्रूपला प्राप्त करणं, सद्रूपला ओळखणं फरक आहे. 3 लक्षणा अभंगाच्या अनुषंगानं वेळेमध्ये कशा बसतील आपल्याला त्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये सद्रूपला ओळखायचं आहे. कधी ओळखता येतं? परोक्ष ब्रह्मज्ञान झालं, असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते, सद्रूपाचं ज्ञान होतं. सद्रूपाची ओळख चालू झाली. कुणाला सत म्हणतात? त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला व्यतिरेक पद्धतीने हा विचार मांडला. पण तो कसा आहे त्याचा निर्देश अनेक अभंगात आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे. इथं आनंदाला प्रथम प्राधान्य दिलं. पण हा आनंद ओळखताना याला तिन्ही कालात बाध नाही, म्हणून त्या आनंदाला आम्ही सत म्हणायला लागलो. सत कुणाला म्हणतात? विटेवर उभा राहिला तो सत आहे. विश्वाचा आधार आहे तो सत आहे. देहाचं अधिष्ठान आहे तो सत आहे. सत म्हणजे नेमका कोण? ज्याचं स्वरूप आनंद आहे तो सत आहे. या आनंदाला तिन्ही कालात बाध नाही. सुखाला बाधा आहे, पण आनंदाला सुख वेगळं आनंद वेगळा. आणि म्हणून आनंदाचं आवरण सतरूपाचं गेलं की मग आपल्याला आनंदाचं अस्तित्व कळतं. पण आणखीन प्रतीती नाही. त्याच आनंदाची जर प्रतीती यायची असेल तर आभानापादक आवरण जावं लागतं. हे आवरण कधी जातं? गुरुकृपेतून ज्ञानद्वारा या आवरणाची निवृत्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण चिंतन करतोय परोक्ष ब्रह्मज्ञान आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञान. शास्त्रामध्ये पुन्हा आपल्या प्रवृत्तीचा विचार केला आणि अपरोक्षात 2 प्रकार केले. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि दृढ अपरोक्ष. हे कधी होतं, कसं होतं, का होतं, केव्हा जातं, गेलं म्हणजे नेमकं काय, मोठा विस्तार या अनुषंगाने याचा आपल्याला पाहायला मिळतो. पण या ज्ञानासाठी आम्हाला कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. आता माझा तुम्हा सर्वांसमोर प्रश्न आहे. गुरुकृपेतून जे ज्ञान होतं ते ज्ञान आनंदाचं दर्शन घडवून देतं का आनंदाच्या अलीकडे असलेल्या आवरणाचा नाश करून देतं? प्रश्न पुन्हा मांडतो. आज एकादशी आहे. एकादशीमुळं बऱ्याच जणांचा फराळ चांगला झाला असणार आहे आणि त्यामुळं आळस आलेला आहे हे गृहीत धरून प्रश्न पुन्हा मांडावा लागतो. खरं तर वक्त्याने एक विषय 2दा मांडू नये असं शास्त्र आहे. पण संप्रदाय सांगतो एक विषय किती वेळा सांगावा, संख्या बघायची नाही, कळेपर्यंत सांगावा. आम्हाला संप्रदायानं ही परवानगी दिली. नाहीतर अध्यात्म सांगतं, शास्त्र सांगतं एक विषय 2 वेळा चालत नाही. चला ठीक आहे, आपलं चिंतन चालू आहे. गुरुकृपेतून जे ज्ञान होतं ते ज्ञान आवरणाला घालवू शकतं, आनंद दाखवू शकत नाही. फक्त ते आवरणाला, अडथळ्याला बाजूला काढतं. मग आवरणाला बाजूला करण्यासाठी जी गुरुकृपा आहे ती गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी अलीकडं आता त्याचा विचार आहे. माझा मूळ विषय बाजूला राहील म्हणून याच्या विस्तारात जात नाही. ज्ञान कुणाला होतं? गुरु कुणावर कृपा करतात, कुणाला ज्ञान देतात? ज्याच्यावर ते प्रसन्न आहेत त्याला ज्ञान देतात. कुणावर प्रसन्न होतात? 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी त्याचा निर्देश केलेला आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्या नावे तरे संताया भजावे.
जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. दोन ओव्यांमधून एकच लक्षण मांडलं, सेवा. सेवेने गुरु कृपा, गुरु प्रसन्नता आणि ज्ञान. ज्ञानाने आवरणाची निवृत्ती होते. आवरणाच्या निवृत्तीने सत आणि चितचं ज्ञान होतं आणि हे दोन ज्याची विशेषणं आहेत त्याची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हा आनंद आपल्या प्रत्येकाचं स्वरूप आहे. आनंद बाहेरून कुठून आणायचा नाही, हे आपलं स्वरूप आहे. पण आपल्याला आपला विसर सर्वस्व चाहृदि सन्निविष्टो तो आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणजे कोण आहे? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठते ब्राह्मयं सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. 18व्या अध्यायामध्ये हा विचार आपल्या समोर आहे. व्यापक असलेला परमात्मा, पण तो व्यापक आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं, पण मुळात तो आत्माच आहे. व्यापक वस्तूला ब्रह्म म्हणतात आणि म्हणून आत्मदर्शनामध्ये ब्रह्मदर्शनच आहे. पण आत्मदर्शन घडलं पाहिजे. आत्मदर्शन का होत नाही याचं सर्वात मोठं उत्तर म्हणजे आवरण. आवरणामुळे, अज्ञानामुळे आपल्याला आत्मदर्शन होत नाही. मग या आवरणाला बाजूला सारणं याला ओळखणं म्हणायचं का? ओळखायला ज्ञानोबराय सांगायला लागलेत, पण कुणाला ओळखायचंय? ओळखायचं आहे स्वरूपाला ओळखायचंय, ब्रह्माला ओळखायचंय का देवाला ओळखायचंय? कारण देव शब्द ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या प्रथम चरणात, प्रथम अभंगात मांडला. देवाची ये द्वारे उभा. देव हरीची ये द्वारी म्हटलं नाही हरिपाठ असताना सुद्धा. हरिपाठाचा प्रारंभ हरिपदाने न करता देवपदाने केला. या मागचा हेतू काय? म्हणजेच देवपदामध्ये गर्भित अर्थ आहे. अध्यात्म तो अर्थ काय सांगतं, भक्तिशास्त्र तो अर्थ काय सांगतं, आणि आम्ही देव या पदातून कोणता अर्थ स्वीकारतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कारण प्रत्येकाची दृष्टी विचारानं आणि संस्कारानं तयार झालेली असते. कीर्तनामध्ये गायक मंडळी गायन, चाल एवढंच पाहतात. कीर्तनामध्ये वादक मंडळी किती तालामध्ये गायलं याच्याकडे पाहतात. कीर्तनामध्ये पाठांतर असलेली मंडळी ओव्या किती घेतल्या, श्लोक किती घेतले, अभंगाची प्रमाण किती घेतली हे पाहतात. कीर्तनामध्ये आलेला एक वर्ग विनोद किती झाले याच्याकडे पाहतो. कीर्तनामध्ये आलेल्या महाराज मंडळींमध्ये अभंगाचा विचार किती मांडला, प्रक्रिया कुठली कुठली होती, आपली भूमिका पाहून आपण त्या कीर्तनाला तसंच अभंगाला पाहतो. एक उदाहरण देतो आणि चिंतनाकडे येतो. इथं माझ्या पाठीमागे पूर्व दिशा, बरोबर आहे का? पाठीमागे पूर्व आहे, समोर पश्चिम आहे. माझ्या उजव्या बाजूला उत्तर दिशा आहे, डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे. घरी बसणाऱ्यांना पण दिशा कळावी म्हणून मी तोंडी सांगितली. कारण इथं मी असं असं करून सांगू शकलो असतो, पण घरच्या मंडळींना दिशा कळावी लाईव्ह मधून, आणि म्हणून मी दिशेची लक्षणा केली. पाठीमागे पूर्व आहे,
माझ्या समोर पश्चिम आहे, उजव्या बाजूला उत्तर आहे, डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे. मध्ये ठेवलेला लाईव्हचा मोबाईल कोणत्या दिशेला आहे? हा मोबाईल स्टँड कोणत्या दिशेला आहे? मी म्हणेन पश्चिमेला आहे, पण समोरची मंडळी म्हणतील पूर्वेला आहे. इकडची सगळी महाराज मंडळी म्हणतील दक्षिणेला आहे. इकडची महाराज मंडळी म्हणतील उत्तरेला आहे. मोबाईल कोणत्याच दिशेला नाही. आपण जिथं आहोत त्यावरून त्याची दिशा ठराई लागली. तसं आपण अभंगाकडे कसं पाहतो? ज्ञान करून घ्यायचं आहे, पण कुणाचं ज्ञान करून घ्यावं? देहाचं म्हणजेच प्रकृतीचं म्हणजेच मायेचं ज्ञान का याचं अधिष्ठान स्वरूपाचं ज्ञान का हेच भक्तासाठी अवताराला आल्यानंतर त्यात पुन्हा दोन प्रकार आहे. सृष्टी उत्पत्तीसाठी येणारा एक आणि भक्तांच्या संगतीमध्ये येणारा एक. कुणाचं ज्ञान करून घ्यायचंय? ज्ञान आवश्यक आहे, नवे नवे त्याला ओळख. साते आलिया ओळगा शारंग धरो, नाही तरी संसारू जाईल रया. यातला एक बारकावा मांडतो. ओळखलं तरी संसार जाणारच आहे, नाही ओळखलं तरी जो जातो त्यालाच संसार म्हणायचंय. जाणं येणं त्याचं स्वरूप आहे, लक्षण आहे. जो जात येत नाही त्यालाच आत्मा म्हटलं जातं. तो येतही नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि सर्वांच्या पाठातला श्लोक आहे. 2 श्लोकामध्ये विचार मांडला की आत्म्याला कशानेही मारलं जात नाही. जो जातो त्याला संसार म्हटलं. ओळखलं तरी जाणार आहे, नाही ओळखलं तरी जाणार आहे. पण जाण्या अगोदर ओळखा. अतिशय सोपा ग्रामीण भागातला दृष्टांत देतो. लाईट जाण्या अगोदर पिकाला पाणी देऊन घ्या. लाईट जाणारच आहे, कारण ती लाईटच आहे. ती लाईट आहे, जाणार आहे. इथला प्रकाश जात नाही, येत पण नाही. हा शाश्वत आहे. हा प्रकाश चिरंतन आहे. नवे नवे याच्यामुळेच ही प्रकाशित आहे. या चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामको. जास्त विस्तारात वेळ खर्च करत नाही. मला चिंतन मांडायचंय की संसार जाणारा आहे, पण जाण्या अगोदर ओळखा. कुणाला ओळखायचंय? ए साते. ए दर्शक सर्वनाम आहे, बोर्ड दाखवलं, अंगुली निर्देश केला. ये साते बाजार, या बाजारला आलोय. या शरीररूपी देहरूपी बाजारला आल्यानंतर ओळखा. कुणाला? शारंग धरो.
इथं ब्रह्माला ओळखा, आत्म्याला ओळखा, स्वरूपाला ओळखा, अधिष्ठानाला ओळखा, आधाराला ओळखा असं म्हटलेलं विठ्ठल विठ्ठल आता मी असं सांगितलं याचा अर्थ आपण ब्रह्म आत्मा न ओळखता शारंग धरूला ओळखू शकतो का? बघा शंका पुन्हा मांडतो. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय शारंग धरूला ओळखता येतं का, हा माझा प्रश्न आहे. शारंग धरूला सामान्य रूपानं ओळखणं आणि शारंग धरूला विशेष रूपानं ओळखणं फरक आहे. सामान्य रूपानं एखाद्या वेळी ओळखता येईल, पण विशेष रूपानं ओळखायचं असेल तर आपलं स्वरूपाचं अज्ञान जावंच लागतं, नंतर ओळखता येतं. मग हे अज्ञान जाण्यासाठी गुरूंकडे जायचंय, म्हणजे गुरु कृपेनंतर परमार्थाला खरा प्रारंभ आहे. पण आपण गुरु कृपेच्या अगोदरच, गुरु कृपा कधी होते त्यातच आपला सगळा वेळ चालला, आपलं आयुष्य संपायला यायला लागलं. प्राक शरीर विमोक्षणात भगवद्गीता सांगते, शरीर पतन होण्या अगोदर साध्य गाठलं पाहिजे. आपल्याकडे असा एक पदार्थ आहे, ते म्हणजे दूध. दूध हा खराब होणारा नाशिवंत असा पदार्थ आहे. दूध नासण्या अगोदर उपयोगात आणलं पाहिजे, तसं शरीर पतन होण्या अगोदर साध्य गाठलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता शरीर पतन होण्या अगोदर साध्य गाठायचं म्हणजे नेमकं काय? ओळगा शारंग धरू ए साते आली या. महाराज सांगतात, या बाजाराला आलात तर बाजारामध्ये चहा पाणी नाश्ता अल्पोपहार करत बसण्यापेक्षा ज्या बाजारासाठी आलो तो बाजार खरेदी करावा. काही काही जण पंढरपूरला आल्यानंतर प्रदक्षिणा दर्शन बाजूला ठेवतात आणि या मठात जाऊन पाहुणे भेट, त्या मठात जाऊन मित्रांना भेट, या मठाकडे जाऊन एखादी पिशवी देऊन ये, या मठाकडे जाऊन एखादी वस्तू दुसऱ्याला द्यायला आणलेली देऊन ये. यात वेळ संपली, दर्शन बंद झालं. नाही तरी संसारो जाईल रया. शरीर पडण्या अगोदर ओळखलं पाहिजे, पण ब्रह्म ओळख तर करायलाच हवी, पण शारंग धरूची ओळख झाली पाहिजे. आता ही शारंग धरूची ओळख निश्चित कोणती आहे त्याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखो माझे. भजन करा, भजन करा. हरे विठोबा रखो माझे. जय जय विठोबा रखो माझे. भजन करा. जय विठोबा रखो माझे. हरे विठोबा रखो माझे. जय जय विठोबा रखो माझे. जय जय विठोबा रखो मा. जय जय विठोबा रखो मा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव. विठोबा रखो मा. हरिभक्तीपरायण संतोष महाराज लहाने. हरे हे साथे आलिया
आलिया ये साथे आलिया ओळगा शार घरू ये साथे आलिया ये साथे आलिया ये साथे आलिया ओळंगा शरणरू ये साथे आलिया ये साथे आलिया आलिया ओळगा शार घरू ये साथे आलिया नाही तरी संसार जाईल र या कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप कोणाचे गणगोता कोणाचे माय बाप नाही तरी संसार जाईल नाही तरी संसार जाईल नाही होत कवडाचे मायवा हरिभक्ती परायण उपळाईकर कवनाचे मायबाप कोणाचे कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत बोला बोला टाळ वाजवा कवडाचे गणगोत कवडाचे बाल बाप कवडाचे गणगोत माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कवडाचे माय बाप कवडाचे गणगोत कवडाचे माय बाप कवडाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया कवडाचे माय बाप कवडाचे गणगोत कवडाचे माय बाप कवडाचे गणगोत विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल केसाते आलिया ओळगा शारंग धरो नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानोबरायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण ओळखणे ज्ञान या पदाचं फक्त चिंतन पाहतोय. आपली 15 मिनिटं नियोजित वेळेतली शिल्लक आहेत.
चिंतन कितीही असलं तरी मी वेळेत संपवण्याचाच नेहमी आतापर्यंत प्रयत्न केलाय. त्यामुळं संयोजनांच्या पूर्ण अशा दिवसभराच्या परिश्रमात अडथळा येऊ नये म्हणून मी वेळेला जास्त महत्त्व देतो. आणि वेळेच्या उशिरा कधी जात नाही, वेळेच्या पुढं कधी कीर्तन करत नाही. सुरू कधी का होईना ते आपल्या हातात नाही, ते संयोजकाच्या हातात असतं. उशिरा सुरू झालं म्हणून उशिरा संपवणं हा माझा स्वभाव नाही. आता त्याच्या पाठीमागे बरीच कारणं आहेत, बरीच विचार आहेत. आता त्यातही वेळ घालवत नाही. 15 मिनिटं फक्त आपली शिल्लक आहेत. यात आपण चिंतन करतोय, ये साते आलिया ओळगा शारंग धरू. या साते म्हणजे बाजारला आलोय आपण. या बाजारला आल्यानंतर ओळखायचंय, पण कुणाला ओळखावं? शारंग धरू, जो देहाला अवताराला आला त्याला ओळखायचंय. इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. अधिष्ठानाला ओळखणं हे गुरुकृपेनंतर शक्य आहे. ब्रह्मज्ञानानंतर आपण आत्म्याला, अधिष्ठानाला, ब्रह्माला ओळखतो. त्याचं ज्ञान होतं म्हणजेच त्याची ओळख आहे. आणि त्याला प्राप्त करायचं म्हटलं तर ही प्राप्ताचीच प्राप्ती आहे. वेगळं काही कुठून आणखीन आणून प्राप्त करायचं नाही. अप्राप्त आहे ते प्राप्त करणं, याला शास्त्रात योग म्हटलं. आणि त्या प्राप्ताचं रक्षण करणं, याला क्षेम म्हटलं. आपल्याकडे अप्राप्त भक्तिप्रेम आहे. आनंद नव्हे, स्वरूप नव्हे, अधिष्ठान नव्हे, ते प्राप्तच आहे. त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी गुरुकृपा लागते. अप्राप्ताच्या प्राप्तीला देवकृपा लागते. विठ्ठल 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 आणि म्हणून या बाबतीत आपल्याला प्रमाण पाहता येतं. योगक्षेम वहाम्यहम, याचाच निर्देश महाराजांनी मांडला. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, योगक्षेम देह भाव पुरवे वासरा, वाट दावी वाट योग पडिय देह भाव पुरवी योगक्षेम त्यांचं जाणे जड भारी. अप्राप्ताची प्राप्ती भक्ती प्रेम अप्राप्त आहे. सच्चिदानंद स्वरूप हे प्राप्तच आहे. फक्त आवरणामुळं त्याची प्रतीती नव्हती, गुरुकृपेनं प्रतीती आली. अप्राप्त काय आहे? भक्ती प्रेम. प्राप्त झालं, घरी जाईपर्यंत अभंग विसरला. त्या प्राप्ताचं रक्षण व्हावं लागतं. याला आपल्याकडे क्षेम म्हटलं. हे जो देतो त्याला देव म्हणतात. या देवाचं सामान्य, या देवाचं विशेष. ओळगा शारंग धरो. या देवाला 2 प्रकारामध्ये ओळखता येतं. त्यामध्ये सामान्य ओळख म्हणजे नेमकं काय आणि विशेष ओळख म्हणजे काय. पण या देवाला ओळखण्यासाठीच भक्त मंडळी गोकुळात गेली.
गोकुळ हे आपल्या सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळं का सांगितलं गेलं? बघा, कालेच्या कीर्तनात मथुरा चालते का? कालेच्या कीर्तनात द्वारका चालते का? कालेच्या कीर्तनात हस्तिनापूर चालतं का? कालेच्या कीर्तनात धर्मभूमीवर केलेली ज्ञानलीला चालते का? नाही चालत. गोकुळच का चालतं? विठ्ठल 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 कारण गोकुळामध्ये जे आहेत ते या शारंगधरूची विशेष ओळख असणारेत आणि म्हणून गोकुळ चरित्र कलेच्या कीर्तनात घेतलं जातं. गोकुळ चरित्राला प्राधान्य का दिलं जातं याचा मी इथं अनेक वेळा विचार मांडलेला आहे. पण याला ओळखण्यासाठी आम्हाला देह मिळाला. बघा, देहाची किमया कशी आहे? असायला नाशिवान आहे, पण ओळख करून देताना मात्र अविनाशी तत्वाला, अवताराला आल्यानंतर कृपेतून भक्ती प्रेम देणारा हा नाशिवंत देह, याची मूळ ओळख झाली पाहिजे असं मी उपक्रमामध्ये चिंतन मांडत होतो. या देहाची ओळख म्हणजे नेमकं काय? नाशिवंत अशी ओळख पाहिजे का? मग यात पुन्हा 3 प्रकार: स्वभावता नाश, आश्रय नाश आणि फक्त निर्देश केला, विस्ताराला वेळ नाही. मग याची ओळख म्हणजे हा नाशवान आहे अशी ओळख पाहिजे का? हा नाशवान असून अविनाशी तत्वाकडे घेऊन जातो ही ओळख आहे. हा नाशवान असून अविनाशी तत्वाला, अवताराला आणल्यानंतरची ओळख करून देणारा हा देह आहे. अवताराला आल्यानंतर त्याचं विशेषत्व ओळख करून देणारा हाच नाशिवंत देह ही ओळख आहे. विठ्ठल 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 आता मी दोन्ही बाजूनं ओळख करून दिली आहे. देहाकडून सुद्धा ओळख आहे, पण त्याच्याकडेच नेलेलं आहे, आणि आत्मतत्वापासून सुद्धा शारंगधरूकडं नेलेलं आहे. आपल्याला शारंगधरूला ओळखता आलं पाहिजे आणि त्याची खरी ओळख भक्तीने आहे. ही भक्ती अज्ञानानंतरच सुरू होते. अगोदरची भक्तीची पद वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या देहाला आल्यानंतर आपल्याला या भक्तीने त्याला ओळखता आलं पाहिजे. आपण ओळखलं तरी संसार, नाही तरी संसारो जाईल रया. हा संसार जाणारा आहे, थांबणारा नाही. म्हणून या देहामध्ये तादात्म्य धरून आपण काळ घालवू नये. या संसारातली बाकी नाती बाजूला आहेत, यात नवल नाही. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. महाराज सांगतात इतर नाती तर बाजूला आहेत, पण माय आणि बाप यात एक शंका. इथं मायबापाला पण गौणत्व दिलं, मायबापांना गौणत्व दिलं नाही. मायबापाच्या विषयी देहाचं तादात्म्य त्याला गौणत्व दिलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबाप हे शेवटपर्यंत मायबापच असतात, त्यांच्याविषयी आदरच असला पाहिजे. भक्त प्रल्हादाला ज्या वेळेला नृसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर काहीतरी माग म्हणून बोलायला सुरुवात केल्यानंतर प्रल्हादाने सुरुवातीला मागणी नको नको असा विचार मांडला आणि शेवटी सांगितलं, माझ्या पिताजींना सद्गती द्या. माय बापांच्या विषयी आदर हा कायम असतो, पण माय बापांच्या अनुषंगाचं तादात्म्य बाजूला गेलं पाहिजे, कारण ते मृगजळवत आहे. मृगजळ म्हणजे अस्तित्व नसताना प्रतीतीला येतं, त्याला काय म्हणतात? मृगजळ. मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. जे प्रातिभाषिक आहे त्या पाण्याला मृगजळ म्हणतात. आणि अशा
मृगजळासारख्या नात्यात गुंतून विषयाच्या मागे धावण्यापेक्षा विषयाचे समसुख भेगडाचे बाहुले महाराज सांगतात आभ्राचे सावले जाईला रया. दोन दृष्टांत दिले बेगडाच्या बाहुलीचा. विषय सुख बेगडाच्या बाहुली सारखे आभराच्या सावली सारखा आभाळाची सावली पडते, त्या सावलीला कुणी जाऊन विश्रांतीला बसत नाही. त्याप्रमाणे विषय सुख हे खरं सुख नाही. तरी सुद्धा एकादशीला चहा मिळालाच पाहिजे. कीर्तन झाल्यानंतर एवढं विषयावर बोललो तरी काय चहा दिला हो, थंडच होता. डोक्यावर ठेवायचा आणि गरम करून प्यायचा. थंड चहा मिळाला म्हणून डोकं गरम झालं आणि त्या गरम डोक्यावर चहा ठेवून विनोद बाजूला काढा. मला चिंतन मांडायचंय. विषय सुख हे प्रातिभाषिक सुख आहे, क्षणिक आहे. क्षणिक सुद्धा व्यावहारिक सत्तेतनं सांगितलं, याला मुळात अस्तित्वच नाही. अशा या विषय सुखासाठी अनुभवाचा दृष्टांत द्या. ज्ञानोबराय अनुभवाचा दृष्टांत देऊ लागले. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले. स्वप्नाचा सगळ्यांच्या अनुभवातला दृष्टांत दिला. स्वप्नातून जागा झाल्यानंतर जसं स्वप्न हे स्वप्न होतं लक्षात येतं, तसं आपण जागृतीतनं मूळ जागृतीत आलो की लक्षात येतं ही जागृती सुद्धा स्वप्नच होतं. हे आपल्याला या बाजारला आल्यानंतर ओळखायचंय. ये साते आलिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ईश्वर माऊली ज्ञानराज. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरिभक्तीपरायण आबासाहेब महाराज यादव कंदर. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. पाहता पाहिले. देव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. पाहता ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चैल जाईल रया. स्वप्नीचे चैल जाईल रया. स्वप्नीचे चैल जाईल रया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. चैले
कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत हरिभक्तीपरायण भाऊ महाराज कोठवळे. कोणाचे मायबाप मायबाप कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप 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 गणगोत आता कोणाचे गणगोत गणगोत विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली नीले कुरे वेळे वाकोरे उत्तरे क्षमा करा नाही विचारला अधिकार मे आपुला क्षमा कर